ऐका ना आमदारराव घरी. अरे भाऊसाहेब, राम 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 राम. या ना, या या. भाऊसाहेब आले. कसं काय येणं केलं बा सकाळी सकाळी? ते सगळं सांगतो काका. मला आधी एक सांगा, तुमची तब्येत कशी आहे? तब्येत चांगलीच आहे. शेतीवाडी काय म्हणते? शेतीवाडीचे काही खरं दिसत नाही. हो ना, आता सप्टेंबर पूर्ण झाला पण पाऊस थांबाचं नाव नाही घेऊन राहिला. काही खरं नाही राहिलं आता शेतीत. तेच तर म्हणत होतो मी. म्हणजे काय म्हणत होते तुम्ही? पहा, शेती आता बेभरोशाची झाली आहे. पीक नाही, पैसा नाही. म्हणून मी आपल्या गावातल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी ठोस करायचा विचार करतोय. ठोस तर करायलाच पाहिजे, पण ठोस म्हणजे नेमकं काय हे जरा स्पष्ट सांगा ना. कसं आहे काका, मला आपल्या परिसरात साखर कारखाना काढायचा आहे. त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. आपलं गाव राज्य महामार्गावर आहे, त्यामुळे आपला साखर कारखाना निश्चितच यशस्वी होईल. आणि तुम्हाला सांगतो, साखर कारखाना सुरू झाला की आपल्या गावातल्या प्रत्येक घरातला एक माणूस नोकरीवर लागणार आहे. आणि मग काय, महिना झाला की पगार. ना पावसाची चिंता, ना पीक पाण्याची चिंता. तुम्हाला सांगतो काका, याचा परिणाम काय होईल? आपल्या गावात लोकांची, मजुरांची रेलचेल वाढेल ना. मंत्र्या संत्र्यांचे दौरे होतील, नाही का? आणि तुम्हाला सांगतो, शाळेच्या दूर दूरून ट्रिपा येतील. आणि याचा परिणाम काय होईल? आपल्या गावातले छोटे मोठे धंदे उभारी घेतील ना. हा, बरोबर की नाही? गावाचा विकास म्हणजे गावकऱ्यांचा विकास, असं सर्वांगीण विकासाचं स्वप्न घेऊन आलोय काका मी तुमच्याजवळ. पण काय हो भाऊसाहेब, आता साखर कारखाना म्हटलं म्हणजे तो खूप पैसे लागणार ना. अरे दादा, सहकार खात्याकडून 100 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाच म्हणून समजा तुम्ही. 100 कोटी रुपये? हा, आता बोला काका, सहकार्य करणार की नाही? अहो, ते सगळं बरोबर आहे, पण सहकार्य म्हणजे नेमकं काय हे नाही समजलं अजून. आता स्पष्टच सांगतो, साखर कारखाना काढायचा म्हणजे त्यासाठी जमीन पाहिजे. कमीत कमी 500 एकर जमीन लागणार आहे. त्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली पाहिजे. आता समजलं. आमच्या वैतीच्या जमिनी नष्ट करून तुम्हाला साखर कारखाना करायचा आहे. चांगली आहे. गाव विकासाची कल्पना चांगली आहे. काय काका, असं म्हणून कसं चालेल सांगा बरं? म्हणजे एवढी कसदार जमीन तुम्ही साखर कारखान्यासाठी वापरणार, आणि उद्या साखर कारखाना बंद पडलात, बसा बोंबलात, म्हणजे पय गेली आणि पैची वाकड बी गेली. नाही, मी तुम्हाला माझं शेत देणार नाही. नाही देणार, अजिबात देणार. काय काका, असं अभद्र बोलू नका. बरं रमेशराव, अहो तुम्ही शिकले सवरले आहात ना, तुम्ही बाबाजीला समजावून सांगा ना. चालेल, चला येतो मी. राम राम. खरे भाऊ, एवढा कम नाराज झाला तू? सोयाबीनचा धिगाणा पाहिला ना? हो, पाहिलं ना. तरी शेतीच करत राहता. अरे होते एखाद्या साली. आपल्या पिढ्यान पिढ्या या शेतीवर जगल्या, हे विसरलास का तू? पुन्हा तेच. तुम्ही जुने लोक ना कोणत्याच गोष्टीकडे सकारात्मक पाहत नाही. साखर कारखाना काढण्याला माझा अजिबात विरोध नाही, पण भाऊसाहेबांना सांग, कारखाना काढ, पण दुसरीकडे शासनाच्या एखाद्या पडीत जमिनीत काढ म्हणा. ना कोणाची शेती जाईल, ना कोणाचं कोणतं नुकसान. ओ बाबा, ते काही फुकट नाही मागत आहे आपली शेती. पैसे भेटणार आहे आपल्याला त्याचे, आणि वरून घरच्याला एकाला नोकरी पण. माझा ऐक, या लोकांवर अजिबात भरोसा ठेवू नको. हे राजकारणी लोक आहेत. अरे भिकेला लावतील आपल्याला.
आता काय भिकाऱ्यापेक्षा वेगळं जीवन जगून राहिलो आपण. 10 वर्ष झाली शेती करून राहिलो. 2000 रुपये नाही बँकेत. आपण म्हणतो 4 दिवस सुखाचे दिसले पाहिजे तर चालले सगळेच जण अकलीचे तारे तोडाले. नाही तोडत रे बाबा अकलेचे तारे. तू शांत डोक्याने विचार कर आणि मग ठरव काय करायचं. केला शांत डोक्यानं विचार केला. ते शेती चुपचाप त्या कारखान्याला देऊन द्या आणि या शेतीच्या झंझटातून मोकळा करा मला. आणि जर समजा मी नाही देत म्हणलं शेत कारखान्याला तर मग पहा तुम्ही मी काय करतो तर असा गायब होईल ना घरून का माझी लाश पण नाही दिसणार तुम्हाला. हो मग बसा शेतीले कुरवाळत. आजची रात्र तुमची लक्षात ठेवा आणि उद्याची माझी. ओ काय लावलाय हे तुम्ही? तुम्हाला शक्ती का असं बोलायला? तुला सांगितलं ना अजिबात मध्ये बोलायचं नाही. याद राखा आता जर कोणी मध्ये बोललं तर. रमेश जा स्टॅम्प घेऊन ये. शेती देतो मी तुला. क्षमस्वमे 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 या ठिकाणी भूमिपूजनाकरता कलश स्थापना आपली झालेली आहे. सम्राट भाऊ साहेबांचा विजय असो. सहकार सम्राट भाऊ साहेबांचा विजय असो. सहकार सम्राट भाऊ साहेबांचा विजय असो. विना सहकार जय उत्तर. राऊत रमेश राऊत. होय कसं काय हो? पहिले 3 वर्ष 5000 आणि मग चौथ्या वर्षीपासून 8000 रुपये द्यायचं ठरलं होतं ना. अरे आभार माना भाऊ अध्यक्ष साहेबांचे. बाकीच्या कारखान्यात तर 3000 रुपये देणं सुरू आहे. अरे पण भाऊ हे पुढे वाढतील ना. वाढतील ना. जरा कारखाना जोरात तर येऊ द्या. आता एवढी मोठी सरकत चालवणं हे काही सोपं काम आहे जराशी. पुढं चालून काय होईल, कोणची वेळ येईल आणि काय घडेल याच्यावर काही सांगता येत नाही. काही वेगळं घडणार नाही. कारखाना बंद पडला म्हणून समजा. अरे बापरे, म्हणजे आता आपली नोकरी जाणार. हे तर भलतीच आपत आली रे बा. अरे आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा आपल्याला कोणी लुटलं सांग बरं. कोणी लुटलं? हे काय सांगायची गोष्ट आहे करायच्या. इंग्रज आहे ना. आणि आता कोण लुटत आहे? म्हणजे आता तर आपलेच लोक आपले लुटत आहे रे. हे स्वतंत्र झाला ना का आता आपल्याला इंग्रजच लुटा लागले का ते पाकिस्तानचे लोक येऊन लुटा लागले आपल्याला. हो ना यार, याचा तर आपण विचारच केला नाही रे. किरड्याची दशा पलटवणार होते सायाचे. उद्घाटनाच्या दिवशी त्याचे चमचे सहकार सम्राट काय म्हणत होते, विकासाचा महामेरू काय काय म्हणत होते सायाचे. काय झालं रे? का स्वतःशी बोलत आहे तू? काही नाही, तुम्ही कसा चुपचाप. काल ओंकार गुरुजी आले होते. ते सांगत होते साखर कारखाना बंद पडला म्हणून. पण नाही पडला, येईल परिस्थिती हळूहळू जाग्यावर. काय जागेवर येईल? अरे तू पडला साधा भोळा. 100 कोटीचा भ्रष्टाचार केला संचालकांनी. 100 कोटीचा. असं जर झालं असेल ना तर मी उपोषणाला बसीन. सगळं प्रशासन हादरून टाकीन. मला सोडा, मला सोडा. ओ बाबा, बाबा काय झालं? काय झालं तुम्हाला? काऊनच करून राहिले? काय झालं? कारखाना कारखाना ओ, कारखाना काय कारखाना? कारखाना कारखाना बंद पडला. नाही बाबू नाही.
कारखाना नाही बंद पडला, कारखाना सुरूच आहे. हो तुम्हाला स्वप्न पडलं आणि स्वप्न हे स्वप्न असते. बाबा बाबा हो, हो, काय झालं कामर्शी करून राहिले? गेलो भाऊ, शेती गेली, ती नोकरी बी गेली, बरबाद झालो आपण, बरबाद बाबू, बाबू बरबाद झालो. हो बाबा बाबा, अनिता अनिता लवकर बाहेर ये. बाबा काय कशी करून राहिले? अनिता अनिता बाबा, हो बाबा बाबा. रमेश भाऊ, तुमचं उपोषण कशासाठी सुरू आहे? हे उपोषण यासाठी आहे का आमच्या गावात भाऊसाहेबांनी साखर कारखाना काढला. तुम्हाला तर माहीतच आहे, तो साखर कारखाना आज बंद पडला. या साखर कारखान्यात अध्यक्षांनी म्हणजेच भाऊसाहेबांनी 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला. या सर्व गैरप्रकाराची चौकशी झाली पाहिजे आणि कारखाना पुन्हा नव्याने सुरू झाला पाहिजे. या कारखान्यासाठी आम्ही आमच्या जमिनी दिल्या. आज कारखाना बंद पडला, आमच्या जमिनी गेल्या आणि आमच्या नोकऱ्या बी गेल्या. एक तर हा साखर कारखाना पुन्हा नव्याने सुरू करा आणि आम्हाला कामावर घ्या, नाहीतर आमच्या जमिनी आम्हाला परत करा. ह्या आमच्या प्रमुख मागण्या. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे साहेब, या कारखान्याचे हजारो शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी शेअर खरेदी केले. कोणत्याही शेअरधारक शेतकऱ्याला किंवा शेतमजुराला 1 रुपयाचा लाभ नाही दिला साहेब. अहो, हजारो कुटुंब उद्ध्वस्त केले या भाऊसाहेबांनी. साहेब तुम्ही विचारा ना अध्यक्षाला, कारखाना काऊन बंद पडला म्हणून. फोन लावा ना त्यांना. हॅलो. नमस्कार भाऊसाहेब, मी पत्रकार कपिल बोलतोय. बोला पत्रकार महोदय. भूमिपुत्र साखर कारखाना कशामुळे बंद पडला, काही सांगू शकाल काय? अहो, जागतिक बाजारपेठेतील साखरेचे भाव घटलेत ना, त्यामुळं साखर निर्मितीतून तोटा निर्माण झाला. आणि हो, कामगारांना पगार द्यावा लागतो, शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे द्यावे लागतात, त्यामुळं बँकेतून कर्ज काढावं लागतं. अच्छा. आणि साखर विक्रीतून नफा मिळत नसल्यामुळं कर्ज भेटू शकलं नाही ना. पण मागील 1 वर्षापासून कामगारांचा पगार तर बंद आहे. अहो पत्रकार महोदय, बँक तरी किती वेळा कर्ज देणार आहे? हा? त्यामुळं साखर कारखाना बंद पडला. ठीक आहे साहेब. काय म्हणे अध्यक्ष? ते म्हणताय जागतिक बाजारपेठेत साखरेचे भाव पडले म्हणून कारखाना बंद पडला. हे त्याला पहिले नव्हतं समजलं? कारखाना सुरू झाला की महिन्याच्या महिना पगार होईल म्हणे. गावाचा सर्वांगीण विकास करतो म्हणे. सारं गाव भंगार केलं. तुम्हाला सांगते दादा, 1 नंबरचा खोटारडा निघाला हा अध्यक्ष. अच्छा रमेश भाऊ, येतो बरं, उद्याच्या अंकात येईल तुमची बातमी छापून. काय हो, कोणाचा फोन होता? होता एक पत्रकार, विचारत होता साखर कारखाना का बंद पडलाय म्हणून. हो का? हो, मी काय म्हणते, आपण काही चुकीचं तर करत नाही आहो ना? नाही, आपण काही चुकीचं नाही करतो. हो, पण 2 दिवस झाले कोणीच आला नाही इकडे. बघ ना, पेपरला बातमी आली आहे ना, तर बातमी वाचल्यावर तर कोणी येईलच ना. हो, तुम्ही निश्चित राहा. हो हो हो, सांभाळ तुम्ही, काही काळजी करू नका. ठीक आहे, ओके. बोला नारायणराव, कसं काय नाही केलं? भाऊ हे बघा ना, रमेशाच्या उपोषणाची बातमी खूपच छापलं पेपरवाल्यानं. काय होणार आहे अशा उपोषणानं? 2 दिवस बसेल, पोटात आतड्या बोंबलायला लागले की जाईल उठून. तरी मी काय म्हणतो भाऊ, थोडं लक्ष ठेवा, कारण उपोषणाचा विषय आहे. आमच्या साखर कारखान्यामधला एक कामगार आहे,
उपोषणाला बसलाय. रमेश आहे त्याचं नाव. हां ऐकलंत ना. माझं असं म्हणणं होतं की तुम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आणि हो, परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर देऊन टाका एखादं समजावण्याचं आश्वासन. आणि हो, पाजून द्या 2 रुपयाचं लिंबू सरबत. अरे तू पडला साधा गोळा. 100 कोटीचा भ्रष्टाचार केला संचालकांनी. 100 कोटी चाल. 100 कोटीचा भ्रष्टाचार केला संचालकांनी. 100 कोटी चाल. हे स्वातंत्र्य झाला ना, आताही आपल्याला इंग्रज लुटा लागले. अरे ओ रामशा, माझ्या विरोधात उपोषणाला बसतो काय? साल्या, तू काय स्वतःला महात्मा गांधी समजतो की काय? आम तुला आता भाऊसाहेबाचा हिसकाच दाखवतो. अरे उचला त्याला आणि टाका त्या उसाबरोबर. त्याच्या बापाची केली ना, त्याच्या बापाची केली ना, तशी याची साखर करा. चला उचला त्याला, टाका त्या उसाबरोबर. काय झालं तुम्हाला? हा? कारखाना कारखाना अहो, काय कारखाना करत आहे? कारखाना तर बंद पडला ना. नाही कारखाना बंद नाही पडला. कारखाना बंद नाही पडला. कारखाना सुरूच आहे. फक्त कारखान्यात साखरेच्या जागी आपलं रक्त निघत आहे. किंवा रक्त अहो, तुम्ही काहून असं करू लागले? चला बरं इथून. चला आपल्या घरी चला. चला बरं इथून. चला आपल्या घरी चला. मला घरी चाल म्हणशील, नेशील साखर कारखान्यात, टाकशील उसाबरोबर, मला बी करशील चेना. तुझा काय भरोसा? अहो, मी तुमची बायको आहे. माझ्यावर भरोसा ठेवा. मी नाही तुम्हाला फसवणार. चुलीत गेला हे उपोषण. चला, मी मजुरीला जाईल, पण तुम्हाला जगवी. फक्त तुम्ही हिम्मत नका हारू. ओ बाबा, मी पण आईच्या शेतावर जाईल. फक्त तुम्ही हिम्मत नका हारू. मी आहे ना तुमच्या सोबत. चला आपल्या घरी. जाऊ द्या, जे झालं ते झालं. चला आपल्या घरी चला. हो चला, पण बाबाला घेऊन घरी जाऊ. चल.